हॅलो, मी प्राची कुणाल संके तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्वीन ऑफ द हाऊसमध्ये। तर आता पहाटेचे वाजले आहे 6:30 आणि आम्ही आहोत दादर स्टेशनला। तर आज आपण चालले आहोत श्री साईनगर शिर्डीला, तेही वंदे भारत एक्सप्रेसमधून। आम्ही पहिल्यांदाच शिर्डीला बाय ट्रेनने चालले आहोत, कारण आम्हाला ही जर्नी एका दिवसात संपवायची होती। 6:20 CSMT सुटलेली ही गाडी परफेक्ट 6:30 दादरला येऊन पोचली। सुट्टीचा दिवस असल्याकारणाने चढण्यासाठी थोडी गर्दी लागली। तिथे पोचतात प्रत्येक सेटवरती एक पाण्याची बाटली ही कॉम्प्लिमेंटरी म्हणून ठेवली होती। बसण्यासाठी जे चेअर होत्या त्या कम्फर्टेबल होत्याच, त्याचप्रमाणे येथे फूड रेस्टसुद्धा दिलं गेलं होतं। तेथे पोचतात त्यांनी न्यूजपेपरसुद्धा प्रोव्हाइड केलं होतं। तसेच आपल्या काही पर्सनल वस्तू ठेवण्यासाठी रॅक आणि फूड स्टँडसुद्धा होता। ओव्हरऑल सीट कम्फर्टेबल होत्या आणि तेथे पोचतात आम्हाला बिस्किटाचा छोटा पुडा आणि चहाचं प्रेमिक्स दिलं गेलं। तर हे गिरनार कंपनीचं टी प्रेमिक्स आहे आणि त्याचबरोबर एक छोटी लाकडी स्टिक दिली गेली होती। तर हे टी प्रेमिक्स आपण स्वतः बनवून घ्यायचं आहे। आपल्याला हवं असेल तेव्हा त्यांच्याकडनं गरम पाणी मागून घ्यायचं आणि आपण ते स्वतः गरम पाण्यामध्ये प्रेमिक्स टाकून गरम गरम चहा बनवून घ्यायची आहे। इथे मी युवानला हेल्प करत आहे। आणि चहा ही खूप छान होती, मला खूप आवडली आणि युवांना सुद्धा। मी हा व्हिडिओ पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये डिवाइड केला आहे। पार्ट 1 तुम्ही पाहतच आहात, तर पार्ट 2 मध्ये दर्शनानंतर आम्ही साई प्रसादालयाचा लाभ कसा घेतला आणि येतानाचा आमचा वंदे भारतचा प्रवास दाखवणार आहे। तर पार्ट 2 ही नक्की पहा। लगभग 8च्या दरम्यान सगळ्यांना नाश्ता दिला गेला। तर चला मी तुम्हाला दाखवते नाश्त्यामध्ये आम्हाला काय काय दिलं होतं। तर इथे नाश्त्यामध्ये हे एक असं पॉकेट होतं, त्यात पुऱ्या होत्या, केक होतं, दही होतं, सॅनिटायझर होतं, तसेच वेट वाईप्स होत्या, टिश्यू पेपर, स्पून आणि हे 2 कंटेनर। तर आता कंटेनर ओपन करून तुम्हाला दाखवते। तर एका कंटेनरमध्ये आहे बटाट्याची भाजी, रसाभाजी, पुरी आणि उपमा। ट्रेन ही खूप क्लीन आणि नीटनेटकी होतीच, त्याचप्रमाणे इथले वॉशरूमसुद्धा क्लीन होते। त्याचप्रमाणे वन साईड प्रत्येक डोअरच्या बाजूला फर्स्ट एड किटसुद्धा होत्या। तसेच या ट्रेनला विंडो मोठ्या असल्याकारणाने बाहेरचा निसर्गाचा आनंद घ्यायला मला आणि युवानला फार मजा आली। युवानने थोडा छोटासा डान्ससुद्धा केला। या ट्रेनचं तिकीट आम्हाला पर हेड 1100 रुपये पडलं, कारण आम्ही इमर्जन्सीमध्ये 1 डे बिफोरच तिकीट बुक केलं होतं। पण जर तुम्ही 10-15 दिवस अगोदरच जर तुम्ही तिकीट बुक करणार असेल तर तुम्हाला थोडं प्राईस कमीमध्ये पडेल। तसेच आम्ही फूड इन्क्लूड करून घेतलं होतं, म्हणून पर पर्सन 150च्या आत आमचं फूडचं चार्जेस होतेच। या गाडीमध्ये ऑटोमॅटिक डोअर सिस्टम आहेत, त्याचबरोबर प्रत्येक चेअरला खाली पर्सनल असा चार्जिंग सेक्शनसुद्धा आहे। ट्रेनमध्ये शांतता असल्याकारणाने टियानाने छान झोप पूर्ण करून घेतली। त्याचबरोबर येथे इमर्जन्सी साऊंड सिस्टमसुद्धा आहे, फर्स्ट एड किटसुद्धा आहे। परफेक्ट असे 11:30ला आम्ही श्री साईनगर शिर्डीला जाऊन पोचले। स्टेशनपासून ते मंदिरापर्यंत शेअरिंग ऑटोसुद्धा अवेलेबल आहे। 20 रुपये पर हेड असं त्याचं चार्जेस आहे। स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर रिक्षावाले येऊन तुम्हाला प्रायव्हेट रिक्षासाठी किंवा टॅक्सीसाठी येऊन विचारतील। वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी श्री साईबाबा ट्रस्टने फ्री मोफत अशी बस सेवासुद्धा दिली आहे। ही बस तुम्हाला मंदिरासमोर किंवा भक्तनिवास येथे जाऊन सोडते। स्टेशन टू मंदिर अवघ्या 10 मिनिटावरच आहे। आमची 1 डे पिकनिक असल्याकारणाने आम्ही डायरेक्ट मंदिराकडेच उतरले। इथे मंदिरासमोर आल्यानंतर चप्पल काढण्यासाठी किंवा बॅग ठेवण्यासाठी
शॉपवाले किंवा शॉपमध्ये काम करणारे लोक तुमच्याकडे येतील। तर साई संस्थाने चप्पल, मोबाईल, आपले पर्स, बॅग ठेवण्यासाठी मोफत असे लॉकरसुद्धा येथे दिले गेले आहे। 1 वर्षाआधी आम्ही शिर्डीला आले होते, तेव्हापासून आता शिर्डी फार चेंज झाली आहे। पूर्वी या लाईनला पूर्ण दुकाने होती, तर आता एंट्री करताच राईट साईडला मोबाईल आणि चप्पल स्टँड आहे, तर लेफ्ट साईडला लाडू काउंटर आणि लॉकरचे काउंटर आहे। दर्शनासाठी फार मोठी लाईन होती, म्हणून आम्ही VIP पास काढला होता, म्हणून आमचं श्री साईबाबाचं अवघ्या 30 मिनिटात दर्शन झालं। दर्शन घेऊन झालं, बॅग घेतली आणि आता तुम्हाला लाडू काउंटर दाखवते। तर बॅग काउंटरच्या समोरच अपोजिट साईडला लाडू काउंटर आहे। आम्ही इथून लाडू घेतले आणि जर तुम्हाला VIP पास काढायचा असेल तर तुम्हाला 6 नंबर गेटमधनं आत जायचं आहे। तर जाताना लेफ्ट साईडला तुम्हाला चप्पल स्टँड आणि मोबाईल स्टँड भेटेल। तर VIP पासचे चार्जेस पर पर्सन 200 रुपीज होते। पुढची आमची जर्नी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 नक्की पहा। बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।